श्री स्वामी समर्थ मित्रांनो, उत्पत्ती एकादशी हिंदू धर्मातील एक महत्त्वाचे व्रत आहे जे भगवान विष्णूला समर्पित आहे. मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो आणि चुकून झालेली पापे देखील नष्ट होतात. उत्पत्ती एकादशीचा दिवस भगवान श्री विष्णूंच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. उत्पत्ती एकादशी मार्गशीर्ष महिन्याच्या कृष्ण पक्षात येते. या वर्षी ती 26 नोव्हेंबर रोजी साजरी केली जात आहे. पौराणिक मान्यतेनुसार देवी एकादशीचा जन्म या दिवशी झाला होता. देवी एकादशी पापांचा नाश करणारी आणि भक्तांना मोक्ष देणारी मानली जाते. या दिवशी भगवान विष्णूला तुळस अर्पण केल्याने विशेष पुण्य प्राप्त होते. पंचांगानुसार या वर्षी उत्पत्ती एकादशीला अनेक शुभयोग तयार होत आहेत, ज्यामध्ये प्रीती योग आणि आयुष्यमान योग प्रमुख आहेत. या योगांमध्ये भगवान विष्णूची आराधना केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि कुटुंबात सुख समृद्धी नांदते. मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 1:01 सुरू होईल आणि 27 नोव्हेंबर रोजी पहाटे 3:47 समाप्त होईल. उदय तिथीनुसार उत्पत्ती एकादशीचे व्रत मंगळवारी 26 नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. 27 नोव्हेंबरला दुपारी 1:12 ते 3:18 पर्यंत एकादशीचा उपवास सोडता येणार आहे. पूजेचा शुभ मुहूर्त. पंचांगानुसार उत्पत्ती एकादशीच्या पूजेची वेळ 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11:47 ते दुपारी 12:29 पर्यंत असेल. या शुभ योगामध्ये भगवान विष्णूंची उपासना केल्याने शुभ फळ प्राप्त होते. उत्पत्ती एकादशीच्या व्रताच्या पारायणाची वेळ दुसऱ्या दिवशी 27 नोव्हेंबर रोजी द्वादशी तिथीला आहे. पारायणे करण्यासाठी सर्वोत्तम वेळ दुपारी 1:12 ते 3:18 पर्यंत असेल. पारायणे करण्यापूर्वी भगवान विष्णूचे ध्यान करावे आणि नंतर पारायणे करावे. पूजा विधी. उत्पत्ती एकादशीची पूजा करण्यासाठी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी. त्यानंतर पंचामृत आणि गंगाजलाने त्यांना अभिषेक करून तुपाचा दिवा लावावा. ओम नमो नारायणः या मंत्राचा जप करून भगवान विष्णूला सुपारी, नारळ, फळे, लवंगा, पंचामृत, अक्षता, मिठाई आणि चंदन अर्पण करा. शेवटी आरती करून देवाला मनोभावे नमस्कार करा. मान्यतेनुसार ही एकादशी केल्याने माणसाची सर्व प्रकारची पापे नष्ट होतात. या दिवशी व्रत आणि भगवान विष्णूंची आराधना केल्याने मोक्ष आणि विष्णू लोकात स्थान प्राप्त होते. हे व्रत केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात आणि जीवनात सुख शांती नांदते. हे व्रत केवळ पापांपासून मुक्त करत नाहीत, तर जीवनात आनंद, समृद्ध
आणि आध्यात्मिक सुख देखील प्रदान करते. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेणार आहोत की उत्पत्ती एकादशीच्या व्रताची कथा काय आहे, का हे व्रत साजरे केले जाते. मित्रांनो, उत्पत्ती एकादशीच्या कथेनुसार सत्ययुगात मूर नावाच्या राक्षसाचा जन्म झाला. तो खूप मजबूत आणि भयानक होता. त्या भयानक राक्षसाने इंद्र, आदित्य, वसु, वायू, अग्नी इत्यादींचा पराभव करून सर्व देवांना पळवून लावले. तेव्हा इंद्रासह सर्व देव भयभीत झाले आणि त्यांनी सर्व कथा भगवान विष्णूंना सांगितली आणि म्हणाले, हे कैलाशपती, सर्व देव मूर राक्षसाला घाबरून नश्वर जगात भटकत आहेत. यावर भगवान विष्णू म्हणाले, हे देवांनो, तिन्ही जगाचा स्वामी आणि भक्तांचा दुःखाचा नाश करणाऱ्या भगवान विष्णूकडे जा. तेच तुमचे दुःख दूर करू शकतात. भगवान शंकरांचे असे शब्द ऐकून सर्व देव क्षीरसागरात पोहोचले. परमेश्वराला तेथे झोपलेले पाहून त्यांनी हात जोडून त्यांची स्तुती करण्यास सुरुवात केली. हे देवतांच्या स्तुतीस पात्र असलेल्या परमेश्वरा, देवांचे रक्षण करते मधुसूदन, आपल्यास पुन्हा पुन्हा नमस्कार असो. आपण आमचे रक्षण करा. असुरांच्या भीतीने आम्ही सर्व आपल्याकडे आश्रयाला आलो आहे. आपण या जगाचे निर्माता, पालक, प्रवर्तक आणि पालनकर्ता आणि संहारक आहात. सर्वांना शांती प्रदान करा. आपण आकाश आणि पाताळही आहात. ब्रह्मा, सूर्य, चंद्र, अग्नी, द्रव्य, मोह, प्रसाद, मंत्र, तंत्र, जप, यजमान, यज्ञ, कर्म, कर्ता आणि उपभोग करता या सर्वांचेही आपण पिता आहात. आपण सर्वव्यापी आहात. आपल्याशिवाय तिन्ही लोकांमध्ये चल किंवा अचल असे काहीही नाही. अरे देवा, राक्षसांनी आमच्यावर विजय मिळवला आणि स्वर्गातून आम्हाला दूर केले आणि आम्ही सर्व देव इकडे धावत आलो आहेत. कृपया आम्हा सर्वांचे त्या राक्षसांपासून रक्षण करा. इंद्राचे असे शब्द ऐकून भगवान विष्णू म्हणाले, हे इंद्र, तो मायावती राक्षस कोण आहे, ज्याने सर्व देवांवर विजय मिळवला आहे? त्याचे नाव काय आहे? त्याच्याकडे किती शक्ती आहे आणि तो कोणाच्या संरक्षणाखाली आहे आणि त्याचे स्थान कोठे आहे, हे सर्व सांगा. भगवंतांचे असे शब्द ऐकून इंद्र म्हणाले, भगवान, प्राचीन काळी नदीजंग नावाचा एक राक्षस होता. त्याला मूर नावाचा अत्यंत शूर आणि प्रसिद्ध पुत्र होता. त्याचे चंद्रावती नावाचे नगर आहे. त्याने सर्व देवांना स्वर्गातून हकलून दिले आहे आणि तेथे आपला अधिकार स्थापित केला आहे. त्याने इंद्र, अग्नी, वरुण, यम, वायू, ईश, चंद्र, नैऋत इत्यादींचे स्थान घेतले आहे. सूर्य बनून स्वतः प्रकाशित करतो. तो स्वतः मेघ बनला आहे आणि अजिंक्य आहे. हे असुर निकंदन, त्या दुष्टाचा वध करून देवांना अजिंक्य बनवा. हे शब्द ऐकून देव म्हणाले, हे देवा, मी लवकरच त्यांचा वध करीन. तुम्ही चंद्रावती नगरात जा. असे म्हणत प्रभूसह सर्व देव चंद्रावती नगराच्या दिशेने निघाले. त्यावेळी मूर राक्षस
आपल्या सैन्यासह रणांगणात गर्जना करत होता. त्याची भयंकर गर्जना ऐकून सर्व देव भयभीत होऊन सर्व दिशांना धावू लागले. जेव्हा देव स्वतः रणांगणावर आले तेव्हा असुर शस्त्रे आणि चिलखत घेऊन त्यांच्या बाजूला धावला. देवाने त्याला सापाप्रमाणे बाणाने बोसकले. अनेक राक्षस मारले गेले. फक्त मूर उरला होता. तो अखंडपणे देवाशी लढत राहिला. प्रभूने कितीही तीक्ष्ण बाण मारला तो त्याच्यासाठी फुलच ठरेल. त्याचे शरीर छिन्न विछिन्न झाले होते, पण तो लढत राहिला. दोघांमध्ये कुस्तीही रंगली होती. त्यांचे युद्ध 10,000 वर्ष चालू राहिले, परंतु मूरचा पराभव झाला नाही. थकून भगवान बद्री कालक्षेत्राला गेले. हेमवती नावाची एक सुंदर गुहा होती. भगवान विसाव्यासाठी आत गेले. ती गुहा 12 योजना लांब होती आणि तिला एकच दरवाजा होता. भगवान विष्णू योगनिद्रेच्या मांडीवर झोपले. मूर देखील मागे गेला आणि भगवंतांना झोपलेले पाहून मारण्यास तयार झाला. तेव्हा भगवंतांच्या शरीरातून एक तेजस्वी देवी प्रकट झाली. देवीने मूर राक्षसाला आवाहन दिले. त्यासोबत युद्ध केले आणि त्याला त्वरित मारले. जेव्हा श्रीहरी योगनिद्रेच्या कुशीतून जागे झाले तेव्हा सर्व काही जाणून घेतल्यावर त्यांनी देवीला सांगितले की तुमचा जन्म एकादशीच्या दिवशी झाला आहे, म्हणून आपली उत्पत्ती किंवा उत्पन्न एकादशी या नावाने पूजा केली जाईल. जे माझे भक्त असतील ते तुझे भक्त असतील. या एकादशी व्रताचा खूप महिमा आहे. तर मित्रांनो, अशी आहे ही उत्पत्ती एकादशीच्या व्रतकथेची माहिती. मित्रांनो, जर तुम्हाला ही माहिती, ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी समर्थ.